माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी आपल्या समोर आलेली आहे आणि ज्यामध्ये खूप साऱ्या माता भगिनींना धक्का बसलेला आहे आणि खूप साऱ्या माता भगिनी तर इतक्या खुश झाल्या आहेत की त्यांना आता महाराष्ट्र सरकारचे कसे कसे आभार मानावा याची आता चिंता व्यक्त करत आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी देखील आजचा हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा होणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने सगळ्यात मोठी म्हणजेच आतापर्यंतची टॉपची बातमी आपल्याला दिलेली आहे आणि प्रत्येक माता भगिनीला त्यांनी खूप आणि खूप आनंदी केलेला आहे. पण या आनंदी करण्यामागचं कारण देखील तुम्हाला कळायला पाहिजे आणि यामध्ये खूप साऱ्या माता भगिनींचा जो तोटा देखील होणार आहे. आता कोणत्या त्या माता भगिनी असणार आहेत आणि त्यांचा कोणता तोटा होणार? तुम्हाला वाटत असेल की नमो शेतकरीवाल्या ज्या योजनेचा लाभ घेतात माता भगिनी, त्यांचा तोटा होणार आहे. तर त्यांचा देखील तोटा या ठिकाणी होणार नाहीये, हे मी तुम्हाला 100% लिहून देतो. पण त्या अगोदर तुम्ही जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लवकरात लवकर जी माता भगिनीला ही आनंदाची बातमी ऐकायची आहे, तिने लवकरात लवकर लाईक करून आपल्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकेल आणि या व्हिडिओपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहू शकता, की जेणेकरून जो तुमचा नफा होणार आहे तो नफा आणि जो तोटा होणार आहे तो तोटा या संबंधातील संपूर्ण बातमी तुम्हाला कळणार आहे. आता प्रत्येक माता भगिनीने आणि जर माझे लाडके भाऊ जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी लवकरात लवकर लाईक करून सबस्क्राईब करून घ्या, कारण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपल्या समोर आता आलेली आहे आणि मी तुम्हाला ते आता समजून सांगणार आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला महाराष्ट्र सरकारने काय सांगितण्याचा प्रयत्न केला आहे, जर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, जर घेत नसाल तर बघा सर्वात अगोदर त्यांनी काय सांगितलंय, जर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या योजनेचा लाभ घेत नाही आहात तर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच माता भगिनींना आतापर्यंत ज्या गोष्टीची वाट चाहूल लागलेली होती की आमचे जे 1500 रुपये आहेत त्याचं वाढीव अनुदान करून 2100 रुपये केव्हा करण्यात येतील, तर बघा तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता देण्या अगोदर किंवा त्या हप्त्यामध्येच तडजोड केलेली आहे आणि प्रत्येक माता भगिनीच्या मनातलं ज्यांनी जे गुपित होतं ते आता त्यांनी समोर आणलेलं आहे. आता तुम्हाला लागत होते का नाही, तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता सर्व माता भगिनींनी काय कमेंट करायची, की त्यांना 1500 रुपये लागत होते तर त्यांनी 1500 कमेंट करा आणि ज्यांना 2100 रुपये लागत होते त्यांनी 2100 रुपये कमेंट करा. तर चला आपण सर्वजण पाहूया कमेंट बॉक्समध्ये कोणत्या कमेंट आपल्याला जास्त पाहायला मिळतात आणि कोणत्या माता भगिनींना किती पैशाची गरज होती. तर चला आपल्याला व्हिडिओ कमेंटमध्ये कळणार आहे की खरंच माता भगिनींना या योजनेची आवड आहे का आणि खरंच त्यामध्ये या माता भगिनी असतील त्या या लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचा इंटरेस्ट दाखवतात का. तर आता तर हे क्लिअर झालं आहे की महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी हे नवीन अपडेट आणलंय, ज्या अपडेटमध्ये त्यांनी कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसलेल्या प्रत्येक माता भगिनीचं जे अनुदान आहे ते 2100 केलंय. आता लाडकी बहीण योजना सुरू होऊन 9 महिने झाले आहेत, म्हणजेच 9 महिन्यांचं जे अनुदान आहे तशी लाडकी बहीण योजना सुरू होऊन फक्त आणि फक्त 6 ते 7च महिने झालेत. पण तुम्हाला जे हप्ते आहेत ते आता या एप्रिल महिन्याचा हप्ता पकडून तुम्हाला जे 10 हप्ते मिळणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत तुम्हाला 9 हप्त्यांचे गुणिले 1500 रुपये असे तुम्हाला किती दिले आहेत, 13,500 रुपयाच्या जवळपास पैसे दिलेले आहेत. आणि हे आशा करतो प्रत्येक माता भगिनीला तिच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचण न येता महाडीबीटीद्वारे ते पैसे मिळून गेले असतील. आणि ज्या कोणाला मिळाले नसतील तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा, त्यांचा आपण लगेच त्यांची शंका असेल किंवा त्यांचा जो प्रश्न असेल त्याचं उत्तर देऊ आणि त्यांना देखील पैसे मिळायला सुरुवात होईल. आता हे तर क्लिअर झालंय की तुम्हाला 2100 रुपये मिळणार, पण हे खरंच मिळणार का, कुठं मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, कोणत्या माता भगिनींना मिळणार ते देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पण त्या अगोदर ही सगळ्यात महत्त्वाची अजून एक बातमी आहे, ज्यामध्ये ज्या माता भगिनींना टेन्शन आलं होतं की आम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतोय, आता आम्ही काय करायचं, आम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतोय तर आम्ही काय करायचं. आता त्यांच्यासाठी जी बातमी आहे, म्हणजेच जर तुम्ही नमो शेतकरी योजनेतून तुम्हाला 1000 रुपयांचा जो अनुदान आहे ते महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिन्याला देत असतं महिलांसाठी. जर तुम्ही 1000 रुपयांचा जो लाभ आहे तो घेत असाल तर तुम्हाला उरलेले 1100 रुपये मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणले असताना हप्ता तर आम्हाला 1500चाच आहे, तर मग 1100 रुपये कशाचे मिळणार. आता बघा तुमचे नमो शेतकरी योजनेचे 1000 रुपये आणि उरलेले 1100 रुपये असे टोटल होतात 2100 रुपये. असा तुम्हाला 2100 रुपयांचा जो हप्ता आहे ते महाराष्ट्र सरकार एप्रिल महिन्यापासून तुमचं 10वं इन्स्टॉलमेंट जे आहे त्याच्या रूपामध्ये तुम्हाला आता 2100 रुपये टोटल देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ज्या माता भगिनी या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात आणि ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात या सर्वांना आता सारखाच जो लाभ आहे तो सारखाच लाभ मिळणार आहे आणि कुठलीही माता भगिनी आता योजनेपासून वंचित राहणार नाही आहे. पण यामध्येच त्यांनी अजून एक सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी देखील समोर आणलेली आहे,
ती कोणती धक्कादायक बातमी आहे आता आपण ते पाहूयात. सर्वात अगोदर तुम्हाला मी समजून सांगतो की धक्कादायक बातमी काय आहे. तुमची छाननी चालू आहे, म्हणजेच तुमची फेटाळणी चालू आहे. तुमचे जे अर्ज आहेत त्यांना पुन्हा एकदा फेटाळायचं काम चालू झालेलं आहे. म्हणजेच महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत 49 लाख माता भगिनी, तुम्ही किती छोटा आकडा नाहीये हा, खूप मोठा आकडा आहे. 49 लाख माता भगिनी या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि यामधल्या 9 लाख माता भगिनी तर कशा आहेत ज्यांचं वयच बसत नव्हतं. एकतर त्या 19 वर्षाच्या खाली होत्या किंवा 65 वर्षापेक्षा जास्त होत्या. अशा 9 लाख महिला, अशा 9 लाख माता भगिनी महाराष्ट्र सरकारने गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये अपात्र करून टाकल्या आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये देखील जर कोणी 19 वयापेक्षा खाली आणि 65 वयापेक्षा जास्त कोणी लाभ घेत असेल तर त्यांना आता समजून सांगा की एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तुमचं जे 10वं इन्स्टॉलमेंट आहे किंवा तुमचा जो 10वा हप्ता आहे 2100 रुपयांचा किंवा तुम्ही त्यांना 1,500 रुपयाचा म्हणू शकता, त्यांनी व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्यांना तुम्ही समजून सांगा की तुम्हाला आता एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही. आणि त्यांना जर यामध्ये खरं वाटत नसेल तर आपला व्हिडिओ त्यांना शेअर करा किंवा त्यांना पाहायला सांगा. त्यांना 100% जी खात्री पटून जाणार आहे की आता त्यांना त्यांचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो दिला जाणार नाही आणि त्यांना आत्तापासून योजनेपासून वंचित ठेवलं जाणार आहे. आता महाराष्ट्र सरकार त्यांना काही एडिटचा ऑप्शन देणार नाही की त्यांनी परत एकदा फॉर्म एडिट करायचा किंवा त्यांचं वय भरल्यानंतर, समजा 19च्या ज्या माता भगिनी असतील त्यांचं वय 20 झाल्यानंतर, 21 झाल्यानंतर, 22 झाल्यानंतर त्यांना फॉर्म भरता येईल असं नाही. तुम्ही महाराष्ट्र सरकारला उल्लू बनवलेला, तर उल्लू बनवण्याचं तुम्हाला यामध्ये तुम्हाला कधीच या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही जेव्हा आधार कार्ड टाकता त्यावेळेस ते आधार कार्ड इनव्हॅलिड दाखवेल किंवा पहिल्यांदाच तुम्ही यूज केलाय असं दाखविलं. आणि 65 पेक्षा जास्त माता भगिनींना तर विशेष येत नाही किंवा ज्या आपल्या माता भगिनी असतील, आया बहिणी असतील त्यांना तर आता योजनेचा लाभ घेताच येणार नाही. त्यानंतर दुसरी महत्त्वाची धक्कादायक बातमी काय आहे की ज्या माता भगिनी एका रेशन कार्डवरती 2 माता भगिनी लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी देखील महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत 4 लाख माता भगिनी अपात्र केल्यात. म्हणजेच एक रेशन कार्ड होतं आणि 2 पेक्षा जास्त माता भगिनी या योजनेचा लाभ घेत होत्या एका रेशन कार्डवरती. महाराष्ट्र सरकारने योजना चालू होण्याच्या सुरुवातीलाच काय सांगितलं होतं, 1 रेशन कार्ड इज इक्वल टू 2 माता भगिनी. म्हणजे त्यांनी असं सांगितण्याचा प्रयत्न केला होता, एक रेशन कार्ड असेल तर फक्त 2च माता भगिनी जमणार आहेत, 3 किंवा 3 पेक्षा जास्त जमणार नाहीत. आणि महाराष्ट्र सरकारने, तो इलेक्शनचा काळ होता, इलेक्शनच्या काळामध्ये खूप सारे महाराष्ट्र सरकारच्या किंवा आपलं जे बाल विकास मंत्रालय आहे त्यांच्या मागे खूप सारे कामं होते आणि त्यांनी जो तुमचा फॉर्म होता तो 100% व्यवस्थित आणि एकदम काटेकोरपणे चेक केला नव्हता. आणि त्यावेळेस काय प्रॉब्लेम आले होते, सर्वात अगोदर जे नारी शक्ती ॲप आहे ते नारी शक्ती ॲप बनवण्यात आलं, पण ते देखील हँग होत होतं, त्यावरती लोड येत होता. त्यानंतर वेबसाईट बनवण्यात आली, वेबसाईटवरती देखील त्यांना नवीन गोष्टी आणण्यासाठी जो कालावधी आहे तो खूप लागला. आणि त्यामध्येच ही जी तुमची पडताळणी असते, ही जी तुमची पडताळणी आहे किंवा तुम्ही त्याला छाननी म्हणू शकता, या छाननीमध्ये त्यांना व्यवस्थित करता आली नाही आणि 100% त्याला करता आली नाही. पण त्यांनी आता एकदम सुपरवायझर जे त्यांचे अधिकारी असतील, एकदम सुपर अधिकारी आणलेले आहेत, एकदम काम केलेले, अनुभव असलेले, आणि तेच तुमच्या अर्जाची आता फेटाळणी करणार आहेत. आणि ज्या माता भगिनी या योजनेपासून वंचित राहणार आहेत त्यांना वंचित ठेवलं जाणार आहे. आता मी तुम्हाला समजून सांगतो की तुम्हाला जे आपण 2100 रुपये देण्याचं महाराष्ट्र सरकारने सांगितलंय हे 100% खरं आहे का? आता तुम्ही यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती किंवा जे बाकीचे न्यूज चॅनल आहेत त्यावरती बघत असाल की तुम्हाला आता 1,500 रुपयांचे 2100 रुपये करण्यात आले आणि माता भगिनींना एप्रिल महिन्यापासून जे त्यांचा हप्ता आहे तो आता 2100 रुपयांचा मिळणार. तर तुम्ही त्यांच्या कोणाकडे देखील लक्ष देऊ नका, कारण महाराष्ट्र सरकारने सांगितलंय आम्ही एप्रिल महिन्यापासून जे 2100 रुपयांचं अनुदान आहे ते देऊ, पण त्यांनी एकदम फिक्स नाही सांगितलं. फिक्स केव्हा होते, जेव्हा तुम्हाला ऑफिशियल GR पाहायला मिळतो. आणि तुम्हाला जर माहितीच आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला 100% ऑफिशियल GR दाखवला जातो. अजून तरी 2100 रुपये बाबतीतचा जो GR आहे तो जाहीर झालेला नाही. त्याच प्रकारे ज्या माता भगिनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, ज्यांना 1000 रुपयांचा लाभ मिळतो, अशा माता भगिनींना 1100 रुपये मिळतील. याचा GR आतापर्यंत जाहीर झालेला नाही. कोणता GR जाहीर झालाय? जे 1000 रुपयांचा लाभ घेतात त्यांना फक्त 500 रुपये दिले जातील. हा GR 100% जाहीर झालाय. तुम्हाला पाहायचा असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून टाका. तुम्हाला त्या ठिकाणी त्याची मी PDF टाकेल की माता भगिनींना आता ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात आणि 1000 रुपये लाभ मिळतोय त्यांना फक्त आणि फक्त 500 रुपये दिले जाणार आहे. याचा GR मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईन. तुम्ही तो ऑफिशियल GR जो असणार आहे तो व्यवस्थितरित्या डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित वाचा. जर तुम्हाला व्हिडिओजवरती किंवा यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही आपला GR देखील जो ऑफिशियल महाराष्ट्र सरकार जाहीर करत असतं तुम्ही तो देखील पाहू शकता. तर माता भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये हीच महत्त्वाची बातमी सांगायची होती की जे फसवे धंदे आहेत त्यापासून दूर राहा, कारण खूप साऱ्या माता भगिनींना
फसवलं जात आहे आणि तुम्ही देखील यापासून फसवले जाऊ शकता. त्यामुळे कोणाकडेही जास्त लक्ष देऊ नका. आपल्या चॅनलवरती तुम्ही ॲक्टिव्ह राहिला तर वेळोवेळी तुम्हाला जे ऑफिशियल जी-आर असतात महाराष्ट्र सरकारचे त्या संबंधित तुम्हाला माहिती जी आहे समजून सांगितली जाते. आता या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं, तुमच्या प्रत्येक शंकाचं आपल्या इथे उत्तर दिलं जाईल. पण तुमची कमेंट केव्हा दिसेल? ज्यावेळेस तुमचं या व्हिडिओला लाईक असेल आणि चॅनलला सबस्क्राईब असेल. जेव्हा ह्या 2 गोष्टी असतील तेव्हाच मला तुमची जी कमेंट आहे ती दिसणार आहे. अन्यथा तुमची कमेंट हाईड होऊन जाईल आणि त्या कमेंटचं कधीही आयुष्यात उत्तर मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या माता भगिनी असतील ज्या यावरती विश्वास ठेवत आहे, ती 2100 मिळणार, 1100 मिळणार, तर त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची माहिती कळेल आणि ते एखाद्या कंत्राटी तंत्रामध्ये फसणार नाही. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.